आणि आता क्रिकेट जगतातून मोठी बातमी आहे, कारण विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने ही मोठी घोषणा केलेली आहे। कोहलीने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे कसोटीतून निवृत्तीची माहिती दिली। नुकताच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा केला। रोहितच्या निवृत्तीच्या 5 दिवसांनंतरच विराट कोहलीनेही क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉर्मॅटला निरोप दिलाय। अशा प्रकारे या स्टार फलंदाजाच्या 14 वर्षांच्या प्रदीर्घ युगाचा अंत झालाय। गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की कोहलीने बीसीसीआयला त्याच्या निवृत्तीची माहिती दिलेली आहे, परंतु बीसीसीआयने त्याला आगामी इंग्लंड कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलेलं होतं। मात्र कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला। अश्विन, रोहित शर्मा आणि आता विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसलाय। तर निवृत्तीबाबत माहिती देताना कोहलीने काय म्हटलंय पाहूया। कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घालून मी 14 वर्ष झाली आहेत। खरं सांगायचं तर या फॉर्मॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती। या फॉर्मॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवलं आणि आयुष्यभर मला लक्षात राहील असे धडे शिकवले। पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणं हा माझ्यासाठी खूप खास आणि वैयक्तिक अनुभव आहे। कठोर परिश्रम, लांब दिवस, छोटे क्षण जे कुणीही पाहत नाही पण ते कायमचे तुमच्या सोबत राहतात। मी या फॉर्मॅटपासून दूर जात असताना ते सोपं नाहीये, पण सध्या ते योग्य वाटतंय। मी माझे सर्वस्व दिले आहे आणि या खेळानं मला अपेक्षेपेक्षा जास्त दिलंय। मी खेळाबद्दल, मैदानावरील लोकांबद्दल आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आभारी आहे। मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहेन। तर ही पोस्ट विराट कोहली याने इंस्टाग्रामवर केलेली आहे। भारतीय क्रिकेटला गेल्या काही दिवसांमध्ये 3 धक्के बसलेत, ते कोणते ते पाहूयात। सुरुवातीला अश्विन याने 18 डिसेंबर 2024 ला आपल्या निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर रोहित शर्माने 7 मे 2025 ला ही घोषणा केली आणि त्यानंतर अवघ्या 5 दिवसांमध्येच विराट कोहलीने आजच्या दिवशी आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे।